नमस्कार. लाडकी बहीण योजनेच्या सगळ्या लाभार्थ्यांसाठी आज 3 खूप मोठ्या आणि आनंदाच्या बातम्या आहेत. चला तर मग पटकन बघूया काय आहेत या घोषणा. हो, अगदी बरोबर. एक नाही, दोन नाही, तर तब्बल 3 मोठ्या खुशखबर आहेत. आणि या अशा बातम्या आहेत ज्या प्रत्येक लाभार्थ्यांसाठी खूप खूप महत्त्वाच्या ठरणार आहेत. चला तर मग सुरुवात करूया पहिल्या बातमीने. आणि ही आहे सगळ्यात ताजी अपडेट 17व्या हफ्त्याबद्दल. हो, ज्याची सगळेजण इतक्या आतुरतेने वाट बघत होते, त्याबद्दल आता एक ठोस कन्फर्म बातमी आलेली आहे. तर झालं असंय की 17वा हप्ता देण्यासाठी जो शासकीय ठराव लागतो, म्हणजे ज्याला आपण GR म्हणतो, तो आता अधिकृतपणे जारी झालाय. म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं तर सरकारकडून हिरवा कंदील मिळालाय. आता पैसे वाटपाच्या मार्गातला सगळ्यात मोठा अडथळा दूर झालाय. आणि GR मंजूर झालाय याचा सरळ अर्थ काय, तर पैसे ट्रान्स्फर करण्याची प्रक्रिया आता सुरू झालीय. म्हणजे जास्त वाट बघावी लागणार नाही. येत्या 1-2 दिवसातच सगळ्यांच्या खात्यात पैसे जमा व्हायला सुरुवात होईल. त्यामुळे निश्चिंत राहा. ओके, तर 17वा हप्ता आता मिळणार हे नक्की झालं. पण आता वळूया दुसऱ्या आणि तितक्याच महत्त्वाच्या बातमीकडे. ही बातमी या योजनेच्या भविष्याशी जोडलेली आहे. अनेकांच्या मनात शंका होती की योजना पुढे चालू राहील की नाही, तर त्या सगळ्या शंका दूर करणारी ही बातमी आहे. आणि ही काही साधीसुधी माहिती नाहीये. ही घोषणा थेट विधानसभेत झालीय. राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी स्वतः हिवाळी अधिवेशनामध्ये सांगितलं की लाडकी बहीण योजनेसाठी लागणाऱ्या निधीची पुरवणी मागणी करण्यात आलेली आहे. म्हणजे याला एक अधिकृत आधार आहे. पण ही मागणी किती रकमेची आहे माहितीये? आकडा ऐकून थक्क व्हाल. तब्बल 6,103 कोटी रुपये. विचार करा, केवढी मोठी रक्कम आहे ही. यावरूनच कळतं की सरकार या योजनेकडे किती गांभीर्याने बघत आहे. तर मग या एवढ्या मोठ्या निधीच्या मागणीचा नेमका अर्थ काय होतो? बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या काही अफवा होत्या की योजना बंद होईल, त्या सगळ्यांना आता पूर्णविराम मिळाला आहे. या पैशांमुळे योजनेचं भविष्य पूर्णपणे सुरक्षित झालंय. आणि जवळपास 2 कोटीहून अधिक महिलांना त्यांचे हप्ते वेळेवर मिळत राहणार, याची ही एक प्रकारे गॅरंटीच आहे. चला आता येऊया तिसऱ्या आणि माझ्या मते सगळ्यात जास्त उत्सुकता वाढवणाऱ्या बातमीकडे. ही बातमी आहे हफ्त्याच्या रकमेबद्दल आणि त्यातही रकमेत होणाऱ्या वाढीबद्दल. सगळ्यांच्याच मनात हा प्रश्न घोळतोय, बरोबर ना? की हफ्त्याची रक्कम 1,500 रुपयांवरून वाढून 2,100 रुपये होणार का? तर आता चांगली बातमी अशी आहे की हा विषय आता फक्त आपल्या तुमच्यातल्या चर्चेपुरता मर्यादित राहिलेला नाहीये. म्हणजे बघा, सध्या मिळतायत 1,500 रुपये. आणि आता जी मागणी होतीये ती आहे थेट 2,100 रुपयांची. म्हणजे सरळ 600 रुपयांची वाढ. ही खरंच एक खूप मोठी आणि स्वागतार्ह वाढ ठरू शकते. पण इथे एक गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षात ठेवायला हवी. ही अजूनही एक मागणी आहे, म्हणजे हा प्रस्ताव आहे. यावर अजून अंतिम निर्णय झालेला नाहीये. पण सगळ्यात महत्त्वाचं हे आहे की हा विषय आता थेट विधानसभेत अधिकृतपणे चर्चेला आला आहे. आणि हीच एक खूप मोठी सकारात्मक गोष्ट आहे, नाही का? ठीक आहे, तर या सगळ्या माहितीनंतर आपण पटकन या 3ही मोठ्या घोषणांमधले महत्त्वाचे मुद्दे थोडक्यात समजून घेऊया. म्हणजे नेमकं काय लक्षात ठेवायचं आहे. तर बघा, सगळ्यात पहिलं 17वा हप्ता लवकरच मिळणार आहे, कारण त्याचा GR निघालाय. दुसरं, जवळपास 6,000 कोटींच्या निधीची तरतूद झाल्यामुळं योजनेचं भविष्य सुरक्षित आहे. आणि तिसरं, हप्त्याची रक्कम 2,100 रुपये करण्याची मागणी आता विधानसभेत अधिकृतपणे चर्चेत आहे. म्हणजे एकीकडे निश्चिती, दुसरीकडे सुरक्षितता आणि तिसरीकडे भविष्यासाठी एक मोठी अपेक्षा. तर या 3 मोठ्या आणि सकारात्मक बातम्यांनंतर आता सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत त्या पुढच्या पावलाकडे. विशेषतः हप्त्यात वाढ करण्याचा अंतिम निर्णय कधी घेतला जातो हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. या योजनेचं पुढचं पाऊल नेमकं काय असेल याबद्दलच्या सर्व अपडेट्ससाठी आमच्यासोबत जोडलेले रहा.